नमस्कार, मम्मीची रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी का सुरुवात करतोय. याचं कारण असं आहे की मम्मी आहे ना कामामध्ये बिझी. कामामध्ये म्हणजे सकाळपासून आहे ना ती नवीन नवीन भाज्या घेऊन येते, भाज्या आणते. चला मग आपण बघूया तिने काय बनवायला घेतलंय ते आणि त्या भाज्या कशासाठी आणल्यात त्या. मम्मी, आता तुम्ही सकाळपासून या कसल्या भाज्या साफ करायला घेतल्यात? अरे तू ये तर खरा, मी तुला दाखवते कसल्या भाज्या साफ करायला घेतल्यात. बाबा बाबा, एवढ्या भाज्या मम्मी? अरे मला ऋषींची भाजी बनवायची आहे ना, म्हणून मी एवढ्या भाज्या साफ केल्या आहेत. चल मी तुला दाखवते कुठली कुठली भाजी आहे. हा, सांग मम्मी. ही केवळ्याची भाजी आहे, साफ करून धुवून घेतलेली आहे. ही देठाची भाजी आहे, हिला साफ करून कापून घेतलेली आहे. ही माठाची भाजी आहे, तिला साफ करून धुवून घेतलेली आहे. ही चवळीची भाजी आहे, तिला साफ करून धुवून घेतलेली आहे. ह्या आपल्या आलू वड्याचे पानं आहेत, त्यांना कापून त्यांच्या देठी वगैरे घेतलेले आहेत. हे भेंडे घेतलेले आहेत, भेंडे कापून घेतलेले आहेत. हे देठ कापून घेतलेले आहेत. हा घोसाळा कापून घेतलेला आहे. हा शिरोला कापून घेतलेला आहे. हा सुरण कापून घेतलेला आहे. हा डांगर कापून घेतलेला आहे. हा दुधी घेतलाय कापून. हे पडवल कापून घेतलंय. ही काकडी कापून घेतले. ह्या मिरच्या घेतल्यात कापून. तेल घेतलंय, मीठ घेतलंय आणि हा चिंचेचा पाणी घेतलाय. चला मग मी रेसिपी दाखवते तुम्हाला ऋषींच्या भाजीची. मग आता मी सुरुवात करते ऋषींची भाजी कशी बनवायची. गॅस पेटवली, कढई ठेवली आहे. कढईत मी तेल टाकते. त्याच्यात आपण मिरची टाकून घेऊ. आणि सगळ्यात पहिली देठाची भाजी टाकते. घेतले. ही आता चवळीची भाजी टाकून घेते मी. आधी सगळ्यात पहिले पालक भाज्याच टाकून घेते, कसं ते शिजले का कमी होतात ना. हे आता ढवळून घेऊ आपण. हे आता आपण चवळीची भाजी टाकून घेऊ आणि हिला पण आता मिक्स करून घेऊ आपण. पालक भाज्या कशा मिक्स करून घेतलं ना, तर ते व्यवस्थित असं मिक्स होतात. आता याच्यात आपण केवळ्याची भाजी टाकून घेऊ. बरोबर, केवळा भाजी पण आपण याच्यात मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता, मम्मीने ना सर्व आधी पालेभाज्या टाकल्यात, कारण का माझ्या भाज्यांची क्वांटिटी जास्त असते, ती शिजल्याच्या नंतर कमी होते. मग आता याच्यात लगेच आपण आलूच्या पानांची भाजी टाकून घेऊ. मी देठी पण घेतल्यात त्याच्या आळूच्या पानांच्या, त्या पण घ्यायच्या असतात भाजीमध्ये. आणि ही भाजी पण आता आपण सगळी मिक्स करून घेऊ. गाईस बघू शकता तुम्ही, कढई पूर्ण आपली भाज्यांनी भरली होती, पण जशी जशी शिजली ना तर भाजी बघा कमी झाली का नाही. आता आपण दुसऱ्या भाज्या टाकून घेऊ. हे दुधी कापून घेतलंय मी बारीक करून. डांगर कापून घेतलाय बारीक करून. अशा थोड्या थोड्या भाज्या टाकून मिक्स करून घ्यायचं. चला आता आपण या भाजी देठ टाकून घेऊ. हे देठाचे तुकडे मी असे बारीक 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 मोठे असे ठेवलेले आहेत. त्या देठ पण आपण हे मिक्स करून घेऊ. चला आता आपण हे सुरण टाकून घेऊ. सुरणचे पण तुकडे मी असे बारीक बारीक केलेले आहेत.
आणि हा शिरोला टाकून घेऊ. हा गोसाला टाकून घेऊ. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. हे असे बारीक बारीक तुकडे केले ना मग भाज्या आपल्या लवकर शिजतात. जास्त मोठे पण नाही ठेवायचे तुकडे भाज्यांचे. गॅस मी फास्ट ठेवलेली आहे जेणेकरून आपल्या भाज्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजल्या पाहिजे. आता आपण ह्याच्यात पडवल कापून घेतलंय बारीक तुकडे करून, ते टाकून घेऊ आपण. पडवल पण आपण मिक्स करून घेऊ. मम्मी पडवल म्हणजे काय असतं ग? हे बघ असं असते, ह्याला बोलतात पडवल. गाईज हे बघा, तुम्ही पण बघू शकता, तुम्हाला पण नसेल माहित ना तर बघा असा पडवल दिसतो. हे पडवल पण आपण मिक्स करून घेऊ सगळ्या ह्याच्यात. आणि ही मी काकडी कापून घेतली आहे, तिचे पण बारीक बारीक तुकडे केले, ती पण आता आपण टाकून घेऊ त्याच्यात. अच्छा, मला आत्ता समजलं तू सकाळपासून एवढ्या भाज्या का जमा करत होती. बाई मम्मीनेच आहेत ना सर्व भाज्या जमा केलेल्या आहेत ना, मला सांगितलं पण नाही की काय करणार आहे काय नाही म्हणून. सकाळपासून ती स्वतः सर्व भाज्या जमा करते, इकडे जा तिकडे जा करून या सर्व भाज्या जमा केलेल्या आहेत. या सगळ्या भाज्या ऋषी पंचमीला मिक्स भाज्या या लागतात उपासाला, ह्या करायच्या असतात. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते, त्या दिवसाला ही भाजी खातात ऋषी पंचमीला. सगळी भाजी मिक्स झालेली आहे. आता याच्यात आपण कापून घेतलेली भेंडी आहे ती टाकून घेऊ. तर आता भेंडी पण आपण मिक्स करून घेऊ. बघू शकता तुम्ही भाजी किती कमी झालेली आहे. मिक्स करता करताच भाजी आपली एवढी कमी झालेली आहे. भेंडी पण आपण मिक्स करून घेऊ सगळी. मम्मी पण सफेद भेंडी होती, ही कुठली भेंडी आहे? ही बघ, ही भेंडी अशी असते. ही भेंडी काय वेगळीच आहे. हा, ही गावठी असते आणि ती मी तर पहिल्यांदाच बघतोय गाई अशी पण भेंडी असतात ते. ती ऋषी पंचमीच्या भाजीलाच लागतात ती. बघा आता सगळी भाजी मिक्स झालेली आहे. ह्यो मुलगा ना नुसता घाई करते. का ग मम्मी काय झालं? खोबरं कापायचं तर राहूनच गेलं. आता मी चालेल चल काय नाही हरकत, मी भाजी आता शिजायला ठेवेन आणि खोबरं कापून घेईन. आता भाजीत आपण मीठ टाकू. भाजी मिक्स करून घेऊ. जशी जशी ती भाजी शिजेल तशी भाजी आपली कमी होईल. ही भाजी शिजायला ठेवू. गॅस मी बारीक करते आणि याच्यावर झाकणं ठेवते. 5 मिनिटांनी खोलून बघू आपण. शिजत तोपर्यंत खोबरं आपण कापून वाटून घेऊ बारीक करून. खोबरा पण बारीक करून झालेला आहे. चला आता आपण भाजी बघू. भाजीचं झाकण काढते. हे बघा, भाजी जशी शिजेल तसा भाजीला सुगंध असा वास येते मस्त त्याची. बघू शकता तुम्ही भाजी किती कमी झाली आहे आपली. जशी शिजेल तशी ती कमीच होत राहील. बघू आता आपण झालीये का नाही. हा मम्मी एक नंबर येतोय, वास मस्त येते ना. सुगंध आहे, सुगंध पण झालाय. थोडी अजून आपल्याला शिजवायची आहे. आता आपण याच्यात खोबरं टाकून घेऊ. चला आता आपण याच्यात बारीक करून घेतलेलं आहे तो खोबरं टाकून घेऊ आणि भाजी मिक्स करून घेऊ.
तुम्ही पण अशी ऋषींची भाजी करून बघा आणि खाऊन बघा. मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. पण 1 मिनिटासाठी झाकण देऊन ठेवू आणि गॅस बारीकच करून ठेवू. चला आता आपण भाजीचं झाकण काढून बघू. हे बघा, आणि भाजी आपली झालेली आहे. आता याच्यात आपल्याला चिंचेचा पाणी मी शेवटला ठेवलेला आहे, भाजीच्या बरोबर नाही टाकला. तर चिंचेचा पाणी आता आपण टाकून घेऊ आणि भाजी मिक्स करून घेऊ. गॅस मी फास्ट करते. या भाजीचा किती सुगंध असा वास सुटलाय. घरात सगळे आपल्या नुसता घमघमाट भाजीचा वास सुटलाय. बघू शकता भाजी आपली झालेली आहे. आता चिंचेचं पाणी टाकून झालंय आणि लगेचच आता आपल्याला गॅस बंद करायची. मम्मी झाली पण भाजी? हो झाली. बंद करायची. बघा आपली ऋषींची भाजी झालेली आहे. गणपती पूजनच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला ही भाजी बनवली जाते. बघा आपली ऋषी पंचमीची भाजी झालेली आहे. माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.